कवितेचं नाव आहे प्रेम म्हणजे प्रेम असतं. कवी मंगेश पाडगावकर. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. काय म्हणता? ह्या ओळी चिल्लर वाटतात, काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात. असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे, तरीसुद्धा प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. मराठीतून इश्क म्हणून प्रेम करता येतं, उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं, व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं, कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं. 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात, जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात. आठवतं ना? तुमची आमची 16 जेव्हा सरली होती, होडी सगळी पाण्याने भरली होती. लाटावर बेभान होऊन नाचलो होतो, होडी सकट बुडता बुडता वाचलो होतो. बुडलो असतो तरीसुद्धा चाललं असतं, प्रेमानेच अलगद वर काढलं असतं. तुम्हाला ते कळलं होतं, मला सुद्धा कळलं होतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. प्रेम बिम झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात. प्रेम म्हणजे स्तोम नुसतं मानणारी माणसं भेटतात. असाच एक जण चक्क मला भेटला. आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही. 5 मुलं झाले तरी प्रेम बिम कधीसुद्धा केलं नाही. आमचं काही नडलं का? प्रेमाशिवाय अडलं का? त्याला वाटलं मला पटलं. तेव्हा मी इतकंच म्हटलं, प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं. तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने, एक चॉकलेट अर्ध खाल्लं असेल गोडीने. भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासनतास फिरला असाल, झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल. प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं. प्रेम कधी भांडतं सुद्धा. 2 ओळींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं. घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं सेम असतं.